गुड मॉर्निंग फ्रॉम नाशिक. सो मी आहे नाशिकला आणि आजचा आपला ब्लॉग आहे नाशिक. गुड मॉर्निंग. मी आली आहे नाशिकला. माझे दीर राहतात आणि त्यांच्या मुलीचा आज बर्थडे आहे, म्हणजे माझ्या पुतणीचा आज फर्स्ट बर्थडे आहे. तिच्या बर्थडेचाही ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेलच, पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा की नाशिकमध्ये कुठल्या अशा प्लेसेस आहे फिरण्यासारख्या, किंवा कुठे मी काय फूड एक्सप्लोअर करू शकते. तर तुम्ही मला हे कमेंट्समधनं सांगा. मी नक्कीच तिथे जाण्याचा, तो तुम्ही मला कमेंट करा. कमेंटमध्ये सांगा की मी नाशिकला कुठे फिरू, कुठले छान ठिकाणं आहेत जे मी एक्सप्लोअर केले पाहिजे, कुठलं फूड आहे जे मी इथे ट्राय केलं पाहिजे. मला 1-2 रिकमेंडेशन आलेले आहेत, जसं सायंतारा वडा मिळतो, त्याच्यानंतर ग्रेप एम्बेसी मिसळ, साधना मिसळ, देन सुला वायनरीज वगैरे आहेत. मी ट्राय करेल की मोस्ट ऑफ द ठिकाण मी कवर करेल, कारण की मी पुढचे 4 ते 5 दिवस मे बी इथेच असेल. सो तुम्ही मला सांगू शकता की मी कुठे गेलं पाहिजे, कुठले छान जागा आहे मी एक्सप्लोर. ही आहे आमची बर्थडे गर्ल आद्या. हॅपी बर्थडे आद्या. हिच्याच बर्थडेसाठी आम्ही सगळेजण इथे जमलेलो आहे आणि खूप मजा येते. आतापासूनच आमचं सेलिब्रेशन स्टार्ट झालेलं आहे. यश थँक्यू मान. आद्या थँक्यू मान. मूड नाहीये तिचा. इट्स ओके. तर इथं आद्या आणि यशुमन खूप धिंगाणा घालत होते. त्यांनी त्यांचे बलून सगळे घरभर पसरले होते आणि नुसती बलूनची देवाणघेवाण झाली होती. चला तर पुन्हा भेटूया. बाय. आवरून झालेलं आहे, सगळेजण खाली गेलेले आहे आणि फक्त आम्ही ह्या 3 नवऱ्या बाकी होतो आणि ही आमची 4थी उत्सव मूर्ती. तर आपण आता खाली जातोय बर्थडेला. चला. तर बड्डेची सगळी तयारी झालेली होती. डेकोरेशन झालेलं होतं, केक आलेला होता, आमचे सर्वांचे मेन म्हणजे मेकअप झालेले होते आणि आम्ही सगळेजण रेडी होतो केक कट करण्यासाठी. आध्या तर खूप एक्सायटेड होते आणि आम्हाला खूप छान वाटत होतं आमच्या सगळ्या फॅमिली मेंबर्सला भेटून. ह्या माझ्या नणद आहेत, त्या माझ्या जाऊबाई, परत त्यांच्या फॅमिलीचे लोक. मला खूप छान वाटत होतं. सगळेजण भेटलेत, खूप दिवसांनी आम्ही भेटलो, मजा आली, छान गप्पा झाल्या. की अंश आणि यशवी तर नुसते गाडीमध्ये त्यांना बसायचं होतं. बड्डे गर्ल बसो वा ना बसो, पण ह्या दोघांना मात्र गाडीत बसून फक्त एन्जॉय करायचा होता. त्यांना काही फरक नव्हता. आणि ही शेवटी आपली बड्डे गर्ल आलेली आहे, आमची आद्या बेबी. तर ती खूप एक्सायटेड आहे आणि अशा प्रकारे आद्याची एंट्री होती आहे. आदू बेबीची एंट्री झालेली आहे आणि औक्षणाला सुरुवात झालेली आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून आदूला छान औक्षण केलं, भरपूर गोड आशीर्वाद दिले बाळाला. आणि ही यशवी तर नुसती नाचत होती, तिला खूप मजा येत होती. छान मस्त बड्डेचे म्युझिक वगैरे सगळं चालू होतं आणि ती खूप मजा करते. आम्हाला पण छान वाटत होतं. आणि फायनली केक कटिंग.